पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्या देशातील ही लोकशाही एका वृक्षाप्रमाणे आहे। याची मुळे तोपर्यंत मजबूत होणार नाही जोपर्यंत आपल्या देशात सामाजिक एकता नांदत नाही। आणि जर ही सामाजिक एकता देशात नांदली नाही तर हे लोकशाही रूपी वृक्ष हवेच्या झोतासोबत मुळासहित उपटून फेकले जाईल। तुम्ही समधी मिळून समाजाला शिकवणार? याच्या आधी म्या तुम्हाला समाजाची ताकद दाखवतो। थांबा, असं नका करू। थांबा, नका करू असं। माझ्या पोरांना सोडा। तुम्हाला जर आमचं सामान फेकायचं असेल तर फेका, आम्ही दुसरीकडे जातो, पण माझ्या पोरांना सोडा। आई, असं कसं घर खाली करायचं? का बस, सगळ्यांची एकटा लढणार आहेस का तू? भीमा, तो एकटा नाही, मी पण हाय। वय आई, आम्ही पण आहोत। हे लोक पुढे आले तर आपण थोडी ना मागे जायचं। असं कसं हे करू शकतात? आपलं घर आहे, आम्ही आमच्या घराची सुरक्षा करू शकतो। समजावा ना। ही बायका मुलांची फौज मिळून आपल्या घराची सुरक्षा करणार आहे म्हणा। शेठजी, तुम्ही यांच्या सामानाला हात लावणार? छे 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 छे। मी काय म्हणतो, माझ्या दुकानात एक पिंप घासलेटचा आहे। आपण असं केलं तर यांचं घर जाळून टाकू। ना घर राहील, नाही माणसं राहतील। बरोबर बोलतोय का? चला माझ्या संघ घासलेट घेऊन येऊ, दाखवून देऊ यांना इथंच राहायचंय। वय अरे अरे, कोणीतरी थांबवा त्यांना, अरे कोणीतरी थांबवा। घेऊन या। अरे तुम्ही कुठे घरात शिरताय? अव पंडितजी, काय करू म्या आता? ह्याच्या बरोबर मला ही शुद्ध व्हायला लागल। चल लवकर, चल। अरे चल रे, चल, नाटक करू नको, चल। नाही बाहेर या, बाहेर या। मंजुळा, तुळसा, अरे बाहेर चला ना। अरे ऐका, जाऊ दे मला।
ए थांबा. ते आमचं घर जळत होते. घेऊन चला रे सर्वांना. आणि ही लोक धर्माविरुद्ध जातात त्याचं काय? चौकीवर चला, मग बोलू आपण. जाती धर्माच्या भांडणात तुम्ही कुणाच्या घराला आग लावाल? चला तुम्ही पण चला. चला घेऊन चला यांना. चला. तू घरी चल, तुला दाखवते. चल चल घरी. काय तुम्ही समद्यांनी चला बघू आत. बरं झालं तुम्ही योग्य वेळ आला, नाहीतर आमचं घर आमच्या समोर चढलं असतं. माहित नाही कसे जगलो असतो, कसे राहिलो असतो. घर जळालं असतं तर कुठेतरी राहिलो असतो ताई. पर पोरं बिघडल्यावर काय करायचं ह्याचा विचार करा ताई. आई आई वहिनी, 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 तुझं काय चाललंय? काय केलं पोरांनी आता? काय केलं पोरांनी आता? शाळा शिकायची सोडून हा भीमा आणि तो आनंद बाजारात सोंग ढोंग करून दुसऱ्याचा माल विकून देतात आणि हा बाळा बाजा वाजवतो. अरे देवा, बघितलं का ताई किती गुणी आहेत ती पोरं आपली. आजपासून शाळा अभ्यास सांगतो पण स्वतःसाठी जी कामं निवडली ना आता तीच करायची तुम्ही. आणि तुमचे बाबा आले ना त्यांना शाळेतनं नाव कमी करायला सांगतो तुमचं. काळजी नका करू तुम्ही. नको आई, असं नको करू. मला शाळा शिकायची. काय करणार आहे शाळा शिकून? हा काय करणार आहेस? आपल्या आई बाबाचा विश्वासघात करणार आहेस? आणि तुम्ही दोघं इथं घरात बसून आम्ही स्वप्न रंगवतोय की आमची पोरं मोठी अधिकारी बनतील. तुमचं बाबा एक आण्यासाठी 5 मैल चालत गेला आणि तुम्हाला शरम नाही वाटली? शरम नाही वाटली तुम्हाला? हे बघ बाळा, उद्या आमची समधी स्वप्न तुटण्यापरीस एक काम कर. उद्यापासून तू शाळा सोडून दे जेणेकरून आम्ही स्वप्नच बघणार नाही. काय विचार केला होता आणि हे काय झालंय? नाही आई, असं नाही आहे. भीम बाळा, तुला तर अभ्यास करायला आवडतं ना रे, मग असं काय झालं की तू असं काम करतोय? तुम्ही तिघांनी अजून आपली फीस जमा केलेली नाहीये. आज शेवटला दिवस आहे फीस जमा करण्याचा. जे मजुरीचं काम होतं त्या मी कधीच सोडलं. परत बेरोजगार झालोय मी. तुमच्या वस्तू इकल्या तर तुम्ही आम्हासने पैसे द्याल? देईन की. ते काका घरी चाललेत.
घरी गेल्यावर काय होणार? घरात बायको असेल आणि ती रुसून बसली असेल. काका बांगड्या घ्या, मग तुमच्या बायकोचा रसवा पळून जाईल. काका तुला काहीतरी विचारतायत. का केलं असं? का केलं भीमा असं? आई, फी भरायला पैसे पाहिजे होतं, पण बाबांकडे तर पैसे नाही आहेत ना, म्हणून आम्ही पैसे कमवायला गेलो. अन भीम म्हणला होता की ही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही. तुमचा आई बाप जिवंत आहेत अजून. आम्ही मेलो नाही का तुम्ही पैसे कमवायला जाल? आई, माझं नाव शाळेतनं नका काढू. मला शाळेत जायचंय, मला शिकायचंय. आई, मला माफ कर. आई, माफ कर की मला. बंद करता उठा बशा. तू तुझ्या वयापरीस मोठा विचार का करतोस भीमा? ऐक, आम्ही तुझा आई बाप आहोत. तू आमचा आई बाप बनायला नको जाऊस. आई, हे पैसे मी लय मेहनतीनं कमवल्यात ग, आणि मेहनतीची कमाई अशी फेकायची नसते. घे ना आई. भीमा, तुझा जन्म फक्त शिकण्यासाठी झालाय, ध्यानात ठेव. मी आणि तुझा बाबा स्वतःला घाण ठेवू, पण कधी तुझं शिक्षण थांबू देणार नाही. हा, तवा मग ही भी काय चीज आहे रे? जी का असल
ती भरून टाकू, हो ना? हा? या बाळादादाच्या नादात आम्ही सापडलो. आता आई बाबांना सगळं सांगणार आणि बाबा आम्हाला धोपटणार ते वेगळंच. दादा, मला सांग, तुला काही कळतं का नाही? सांगितलं होतं ना बाजा वाजवायच्या भानगडीत पडू नकोस. आता वाजला ना बाजा. अरे तुझ्या कामाशी काम ठेव ना. मला जे काय करायचं मी तेच करेन. नाही म्हणले होते ना बाबा, तरी पण बाजा वाजवायचाय. मी वाजवेन की नाही ते तुला काय करायचंय. पण हे बघ, तू माझ्या मध्ये पडला ना, तुला अशी कानाखाली मारेन. मला मारणार तू? मला मारणार? हो मारणार. तू चुकलास ते दिसत नाही. माझी चूक आहे? तुला तर माझी चूक दिसते. जा, माझी चूक असते काय? हं? आई, आत्या, काय झालं? दोघं भांडतायत. आनंद, ए. बाळा, सोडा एकमेकांना. काय करताय? काय झालं? बाळा, सोड ना रे. सोड. आनंद, सोड रे. अरे सोडा एकमेकांना. आई याला समजावून ठेवा. समजवायचंय बाजा वाजवणाऱ्याला होय हाय. काय? मोठ्या भावाशी अशा भाषेत बोलशील का? मग तो कसा बोलतोय बा? पण हा कसा बोल? गप्प बस तू, गप्प बस. थोरला आहेस ना व? हं? जरा विचार कर. धाकट्या भावाला मारझोड करशील? अरे तू यांना सांभाळून घेतलं पाहिजेस तर तू मारामारी करतोस. अरे तू वागशील तसंच वागतील ना ते. वय, नेहमी माझी चुकी असते. नेहमी मीच समजून जास्त बोलू घ्यायचं. नकोस. आई तू यांना कधीच काही बोलत नाही. गप्प बस. नेहमी तू मलाच बोलते. मी जड झालोय ना तुला. बाळा, बाळा, थांब की रे. दादा, बाळा. आज जड झालायस तू. जा निघून जा इथून. आता तू इथं राहायचंच नाही. आजीकडे राहायचं. मग कळल तुला. तुझ्या पायी आपल्या समाजातल्या लोकांसमोर आमचं नाक कापलं गेलं. तुझ्या बाबांना आजूबाजूची लोक किती मान देतात, पण आज त्यांना शिपाई पकडून घेऊन गेले, ते बी त्या कवडी मोलाच्या माणसांसाठी. म्या नाही जाणार आजीकडं. म्या इथंच राहणार आणि इथंच शिकणार. आता तुझं काय बी ऐकणार नाही. वकील गेलाय पोलिसांकडे. बाबा येतच असतील जामीन करून आणि तुला घेऊन जातील. मग मी कायमचा तिथंच राहीन, कधीच नाही येणार. ना ग येऊस. अरे तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मुलगा नसता तर बरं झालं असतं. घेऊन जा याला, तिथंच सुधरल हा. चल. भाऊ जरा ह्याला वर बसवता. याच्या आजी आजोबांना जरा सांगून ठेवा की याच्यावर करडी नजर ठेवा. या कुणाशी मैत्री बित्री करतो. जाऊन सांगा त्यांना की याच्या सवयी बिघडल्यात. याला सवय लागली वाईट पोरांच्यात राहायची. ती वाईट मुलं नाहीत, सगळ्यात चांगली मुलं आहेत. आता परत त्यांची तारीफ केलीस ना तर थोबाड लाल करेन. जा गपचूप. चला, म्या सोडून येतो ह्याला. म्या सगळ्यांना प्रश्न विचारू, उत्तर द्याल का? वय वय विचार, काय विचारायचं ते. जेव्हा मी भीमरावला स्पर्श करतो तेव्हा नेमकं काय होतं? आपला धर्म भ्रष्ट होतो मूर्खा. पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? देवानी? बाबा, तुम्ही तर म्हणता की आपण समधी देवाची मुलं आहेत म्हणून. मग हा भेदभाव का? चला भाऊ. बाळा दादा, राग गिळून टाक आणि घरला चल. मला भूक लागली. आपण तिघं भाऊ एकत्र जेवूया. मी रागावलो नाहीये आणि मला भूक बी नाही लागली. मला तुम्हा भावांसोबत नाही जेवायचं. ठीक आहे बाळा दादा, मग खेळायला तरी चल ना. तुम्ही लोक समजतात काय मला? तू, आई, आनंद
समधी लोक मला चुकीचं समजतात. तुम्ही बरोबर आणि म्या चुकीचा. निघून जा इथून. नाही. जा. मीच जातो इथून आणि माझ्या मागे येऊ नकस. बाळा दादा तसं नाहीये. आपण सगळेच चुकलोय आणि तू ओरडा खाल्लायस. आता सगळं विसरून जा ना बाळा दादा. बाळा दादा.